हॅलो गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि माझ्या उज्ज्वला कुलकर्णी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर रोजच्या जेवणासाठी आणि झटपट होणारी अशी आपली ही रेसिपी थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल मी आज कुठली भाजी बनवली आहे ती. डाळ घालून आपण कोबी, बटाटा मिक्स अशी भाजी बनवली आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खायला अगदी स्वादिष्ट आणि रुचकर लागते. तर चला, सर्वप्रथम आपण हरभऱ्याची डाळ घेणार आहोत मुठभर. ही हरभऱ्याची डाळ आपण धुवून मग भिजवणार आहोत. तर चला, आधी धुवून घेतली आणि आता पाणी घालून मी भिजवून घेत आहे ही डाळ. ही आपल्याला 10-15 मिनटं तरी चांगली भिजू द्यावी लागणार आहे. डाळ भिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे ही डाळ आधी भिजवायची आणि मग भाजीची तयारी नंतर करायची. तर चला, आता आपण ही डाळ भिजवून याच्यावर झाकण ठेवणार आहोत 10 मिनटासाठी. आता बाकीचं साहित्य घेऊयात. एक कोबी घेतला आहे फ्रेश असा कोवळा छोटासा, 2 टोमॅटो आणि 1 बटाटा घेतलेला आहे. अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी अशी रोजच्या जेवणासाठी लागणारी ही भाजी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्यासारखी. तर तुम्ही आणखीन बनवून माझ्यासारखी खाल. तर चला, कोबी आता आपण चिरून घेतला आहे छान असा बारीक. कोबी जितका बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा, म्हणजे भाजी खूप छान लागते. बघा, अगदी किसल्यासारखा वाटतो आहे, पण चिरला आहे तो मी हाताने. कोबी चिरून घेतलेला आहे आता असं मस्त. त्यानंतर एक बटाटा पण मी साल काढून चिरून घेतला आहे धुवून. टोमॅटो पण चिरलेला आहे. तर चला, कढई आपली गरम झाली आहे. 2 पळ्या तेल घातलं आपण. आता मोहरी जिराची फोडणी द्यायची आपली नेहमीप्रमाणे. मोहरी चांगली आपली तडतडली की मगच आपल्याला जिरं घालायचे आहेत वरून याच्यात. वाटला तर थोडा हिंग घाला, नाही घातला तरी चालेल, काही हरकत नाही. मोहरी आपली छान तडतडली आहे. आता जो आपण आधी बटाटे चिरून घेतलेला आहे, मोठा चिरायचा आहे तो चांगला साल काढून, तो आता तळून घ्यायचा आहे आपल्याला चांगला. बटाटे मोठे ठेवायचे आहेत आपल्याला हे चिरायला. मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत आणि छान मंद आचेवर छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपल्याला नुसत्या तेलात ही बटाटे. बघा किती छान रंग बदलत आहे आणि बिना पाण्याची पटकन शिजते. बघा किती छान तळले गेले आहेत आपले हे बटाटे. बटाटे असे चांगले तळून घेतले की भाजी खूप छान लागते खाण्यासाठी. माझ्या अशाच नवीन नवीन चॅनलवर रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. तर चला, बटाटे तळले आहेत. आता आपण त्यात हळद घातली अर्धा चमचा, 1 चमचाभर तांबडं तिखट घालून घेतलं आहे आणि आता आपण हा जो कोबी चिरलेला आहे तो पण आपल्याला आता याच्यात घालून घ्यायचा आहे वरून. बघा किती छान कोबी चिरलेला वाटतो आहे आपला, पांढरा शुभ्र अगदी मस्त. आता आपल्याला हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे. याच्यात थोडासुद्धा पाण्याचा कण घालायचा नाही आहे, फक्त तेलावर आणि वाफेवर ही भाजी छान होते अगदी. माझ्यासारखी नक्की ट्राय करा, तुम्ही सारखी अशीच बनवाल. बघू शकता कोबी आपल्याला तर फ्राय करून घ्यायचा आहे. आता जे आपण टोमॅटो चिरून घेतलेले आहेत 2, ते पण आता वरून घालायचे आहेत आपल्याला. बघा, टोमॅटोमुळे भाजीला खूप छान चव येते. तर ही मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायची 10 मिनटं तरी ही भाजी अशीच. खूप रुचकर स्वादिष्ट लागते ही भाजी. तुम्ही ही भाजी पोळीसोबत, भाकरीबरोबर, भाताबरोबर पण खूप छान लागते अशी भाजी. बघा आता आपली परतत आहे इकडे भाजी. आता जी आपली हरभऱ्याची डाळ होती ती पण चांगली भिजलेली आहे, ती पण वरून घालायची आपल्याला. बघा थोडीच घालायची, जास्त नाही. जेवढी भिजवली होती तेवढी घातली मी सगळी आता. बघा, डाळ वरून घालायची आहे आपल्याला भाजी शिजल्यानंतर आणि परत एक वाफ येऊ द्यायची चांगली. डाळ घातल्यानंतर पण आपल्याला एक वाफ येऊ द्यायची आणखीन. बघू शकता बटाटे पण आपले शिजत आले आहेत. बिना पाण्याचे बटाटे इतके छान शिजतात की बस. बघू शकता भाजी आपली अगदी तयार होत आहे. आता ही बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली छान फ्रेश अशी.
बघा आपली भाजी अगदी खाण्यासाठी तयार आहे. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.